हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. आत्तापर्यंत आपण न्यूट्रिशनबद्दल भरपूर बोललो. आता जरा प्रॅक्टिकल गोष्टींकडे वळूया. नेहमीच्या स्वयंपाकातल्या नेहमीच्याच पदार्थांतल्या छोट्या छोट्या बदलांमुळं आपले तेच पदार्थ चव न बदलता अतिशय न्यूट्रिशनली रिच होऊ शकतात. आजपासून मी असे छोटे छोटे बदल तुम्हाला दाखवणार आहे. आपल्या सिरीजचं नाव आहे अन्न हेच पूर्णब्रह्म. आणि सगळ्यात पहिला मी आपल्याकडे आता जे नेहमी सर्रास होतात ते साऊथ इंडियन पदार्थ, त्याच्याबद्दल आपण बोलू. आपल्याकडे नेहमीचं प्रमाण असतं डाळ आणि तांदूळ. तांदळाचं प्रमाण आणि डाळीचं प्रमाण प्रत्येक घराप्रमाणे वेगळं असतं, पदार्थाप्रमाणे वेगळं असतं. पण जनरली तांदूळ म्हणजे कार्ब्सचं प्रमाण जास्त आणि डाळीचं प्रमाण त्याच्या 1/3 किंवा अर्ध असं असतं. आता हे नेहमीचे तांदूळ आहेत आपण जे घरी वापरतो तो, आणि ही न पॉलिश केलेली उडदाची डाळ आहे. आता ह्या सिरीजमध्ये अनेक वेळा न पॉलिश केलेली, कव्हर सकटची, रंगीत असे शब्द अनेक वेळा येतील. जेव्हा आपण बिन पॉलिशची म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये काही न्यूट्रियंट्स रिटेन झालेले असतात. जेव्हा आपण सालासकट म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये फायबर, काही अँटीऑक्सिडंट्स रिटेन झालेले असतात. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणताही रंग समोर आला म्हणजे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आले, काही मिनरल्स आले, काही विटॅमिन्स आले, त्यामुळे आपल्याला ह्या संपूर्ण सिरीजमध्ये रंग आणि सालासकट किंवा कव्हर सकट ही गोष्ट खूप महत्त्वाची. आता हे नेहमीचं प्रमाण झालं. आता हीच गोष्ट मी न्यूट्रिशनली रिच कशी बनवू शकते, तर याच्यामध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीनं काय ॲड करू शकतो. तर ही आपली नेहमीची उडदाची डाळ आहे. मी जसं आधी सांगितलं तशी बिन पॉलिश. ही उडदाची डाळ बाजूला काढून मी त्या जागी घेतली संपूर्ण उडदाची डाळ. सालासकटचे काळे उडीद घेतले. आता याच्यामध्ये ॲड काय झालं तर याच्यामध्ये भरपूर फायबर ॲड झालं. जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की रंग ॲड झाला म्हणजे त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट ॲड झाले. काळा रंग आपण एकदा व्हिडिओ केलेला आठवत असेल तर आयर्न रिच आहे, कॅल्शियम रिच आहे आणि अँटीऑक्सिडंट आणि फायबर ॲड झाले. फक्त काय केलं, ह्या डाळीच्या ऐवजी मी ही डाळ घेतली. अजून आपण ह्याला बेटर कसं बनवू शकतो, आपण म्हणतो ना चेरी ऑन द केक, त्या पद्धतीनं. तर याच्यामध्ये हे मी आता याची क्वांटिटी किती आहे बघा, याची क्वांटिटी आणि याची क्वांटिटी म्हणजे साधारण 1 चमचा भरून आहे नाचणीचं पीठ. आता हे नाचणीचं पीठ मी याच्यामध्ये 1 चमचा, तुम्ही आधी ॲड करू शकता. मी फर्मेंटेशनच्या वेळी म्हणजे जेव्हा आपण मिक्सरमधनं हे बॅटर काढतो त्यावेळी मी हे ॲड करते. याच्यामुळं चवीमध्ये काहीही बदल होत नाहीत, पण कॅल्शियम रिचनेस खूप वाढतो. आणि आपल्याला स्त्रियांना पुरुषांना भारतामध्ये कॅल्शियमची किती गरज आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही. अजून एक गोष्ट छोटीशी मी त्याच्यामध्ये ॲड करते, ती म्हणजे तीळ. पुन्हा हे तीळ बघा तुम्ही, बिन पॉलिश केलेले काळे आणि पांढरे तीळ मिक्स आहेत. मी नेहमी काळे आणि पांढरे तीळ एकत्र वापरते. पुन्हा इथं काळा रंग आला म्हणजे आयर्न रिच आहे. आणि व्हेजिटेरियन लोकांना तीळ हे अतिशय उत्तम कॅल्शियमचा सोर्स आहे. तर अशी ही आपली नेहमीची साऊथ इंडियन डिश आहे. ती आपण अतिशय न्यूट्रियंट रिच बनवली आणि आपण त्याच्यामध्ये न्यूट्रिशन ॲड केले. तर अशा गोष्टी तुम्ही बदल करत राहिला की तुमच्या त्याच ज्या नेहमीच्या गोष्टी आहेत त्या अतिशय न्यूट्रिशनली हाय कंटेंट जातात त्याच्यामध्ये. मग कॅल्शियम, आयर्न, ट्रेस मिनरल, फायबर या सगळ्या गोष्टी होतात. आता अनेक स्त्रिया याच्यामध्ये लगेच म्हणतील की ही उडीद असते ती पचायला जड असते. तर मला सगळ्या इंडियन वुमनच्या खोडी माहिती आहेत. आता ह्यावर आपण काय काय प्रोसेस करणार आहे, ही पहिला आपण 5-6 तास भिजवणार आहे. भिजवल्यानंतर त्याचं जे पचन असतं ते थोडं झालेलं आहे, अवेलेबिलिटी वाढलेली आहे. त्यानंतर आपण ते मिक्सरमधनं काढतोय म्हणजे आपण ते ऑलरेडी त्याचे बारीक 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 त्याची पेस्ट करतोय, त्यामुळे ते पुन्हा पचण्यासाठी सोपं झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण ते भिजवतोय, फर्मेंट करतोय. फर्मेंटेशनमुळं याच्यामधले सगळे न्यूट्रियंट्स आणि हे जे दोन्ही छोटेशे गोष्टी ॲड केल्यात ह्याच्यामधले न्यूट्रियंट्स जास्त अवेलेबल होतात. त्याला म्हणतात बायो अवेलेबिलिटी. आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर पुन्हा आपण ते शिजवतो. त्यामुळं भिजवणं, फर्मेंट करणं आणि शिजवणं अशा 3 प्रोसेसमधनं ह्या सगळे पदार्थ जातात. त्यामुळे ते पचनाला हलके होतात, सहज शरीराला उपलब्ध होतात आणि त्याचा काही त्रास होत नाही. आता आणखी एक स्त्रियांच्या मनामध्ये शंका असेल की याच्यामुळे रंग बदलणार. रंग नक्कीच बदलणार, पण कशाचं बदलणार? तुमच्या त्वचेचा बदलणार. तुमची त्वचा सतेज होणार, तुमच्या केसांचा व्हॉल्यूम वाढणार, तुमच्या केसांचं शाईन वाढणार, तुमचा उत्साह वाढणार, तुमच्या डिफिशियन्सीज कमी होणार. त्यामुळे पदार्थाचा रंग महत्त्वाचा नाही आहे, आपल्याला काय न्यूट्रियंट्स मिळतात आणि न्यूट्रिशन मिळतं ते महत्त्वाचं आहे. तर हे छोटे छोटे बदल नक्की करायला सुरुवात करा. तुम्हाला अजून कोणकोणत्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायला आवडेल हे मला नक्की कळवा. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.